मंडळी नमस्कार, मी रोहित पाटील, साईरत्न ॲग्रो ट्रेडर्स फत्तेपुरीतील संचालक. आणि आज मी आलेलो आहे आमचे बंधू बाप्पू बोरसे आणि सचिन भाऊ बोरसे यांच्या शेतामध्ये. आज औचित्य होतं मालाच्या पहिल्या कटिंगचं. अतिशय मेहनतीने पहिल्यांदाच बाप्पू भाऊ आणि सचिन भाऊ यांनी केळीची बाग लावली. केळीची बाग लावल्यानंतर रोपं लावले. रोपं लागवड झाल्यानंतर साधारणतः या रोपांवर काही अंशी व्हायरसचं प्रमाण होतं. शेतकरी घाबरले. व्हायरसचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं होतं आणि तेथून त्या सिच्युएशन पासून सचिन भाऊ बापू दादा आमच्या संपर्कात आले. ते संपर्कात आले त्याचं कारण म्हणजे पुमा क्रॉप केअरचे तालुका प्रतिनिधी श्रीमान रोशन भाऊ डिमके यांच्या माध्यमातून रोशननी सचिन भाऊंची आमची ओळख करून दिली. खरं तर राजकीय दृष्ट्या आमची दोघांची वेगवेगळी मतं आहेत. मी एका पर्टिक्युलर पक्षाला प्रतिनिधित्व करतो, भाऊ सुद्धा एका वेगळ्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. परंतु शेतकरी म्हणून आम्ही दोघं एकत्र आलो. पहिल्यांदा शेतकऱ्यांची युती झाली आणि हा रिझल्ट हा तुम्ही बघू शकतात. नवरात्र चालू आहे. साक्षात लक्ष्मीने भरभरून या शेतामध्ये दिलंय असं आम्हाला वाटतं. आणि लक्ष्मीने भरभरून का दिलं तर ही दोघी भावांची मेहनत, या दोघी भावांनी केलेली मेहनत इथं रंगरूप देते. आज पहिली गाडी आखाती देशांमध्ये एक्सपोर्ट होत आहे. आज दिनांक 25 सप्टेंबर 2025. 25 आणि 25 असं एक कॉम्बिनेशन बसलेलं आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे हा व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही या कटिंगची पावती सुद्धा टाकणार आहे. तर 25 तारखेच्या कटिंगला 2025 सालात या भागात 25चीच रास येत आहे, एक्सपोर्ट होत आहे. इथं पुमा क्रॉप केअर आणि बेल्जियम फर्ट या दोन कंपन्यांची मार्गदर्शन किंवा त्यांची उत्पादने सुरुवातीपासून आपण वापरलेली आहेत. CK9 या जातीची ही केळी रोपं होती. 3500 लागवड होती आपली. 3500 सुरुवातीला जेवढा व्हायरस आला तर व्हायरससाठी पुमा क्रॉप केअरचं HF9 ज्यामध्ये ऍडव्हान्स निंबोडी अर्क कंपनीने तयार करून टाकलेला आहे. व्हायरस आम्ही इथून वाचलो आणि वेगवेगळी खतं आम्ही इथं वापरली, ज्यामध्ये बेल्जियम फटचं 1448 असेल किंवा फायटोट्रॉनचं 1744 असेल. आणि फायटोट्रॉनचं एक प्रॉडक्ट सुद्धा इथं वापरलं. आणि अतिशय मेहनतीने जे आम्ही सांगितलं, जेव्हा जेव्हा आमची प्लॉट व्हिजिट झाली त्या प्रत्येक व्हिजिट नंतर जे काही शेड्यूल दिलं अत्यंत प्रामाणिकपणे इमान इतबाराने आणि मेहनतीने सोडण्यात आलेला आहे. आणि याचा रिझल्ट आज साक्षात या नवरात्रात दिसत आहे. तसंच पुमा क्रॉप केअरचं मायक्रोन्यूट्रिएंट जबरा सिलिकॉन बेस मायक्रोन्यूट्रिएंट आहे, हे सुद्धा या प्लॉटसाठी वापरण्यात आलेलं आहे. सम्राट याच्यात सुद्धा ग्रेड 2 आहे. हा ग्रेड 2 सुद्धा या प्लॉटला सचिन भाऊंनी आमच्या मार्गदर्शनाखाली वापरला. आणि जेव्हा आपण घडांची लेंथ बघतोय किंवा घड बघतोय तर अतिशय सोलापूर पॅटर्न जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर पुऱ्यावर हा प्लॉट आहे. हा जर तुम्ही प्लॉट बघितला किंवा हा घड बघितला तर कमीत कमी किती फणे आहेत इथं? 13. किती फणे आहेत? किती आहेत? 13-12 फणे इथं ठेवलेल्या आहेत. आणि वाधा सुद्धा इथं लांबलेला आहे. याचं एकमेव कारण म्हणजे पुमा क्रॉप केअरचं अल्ट्रा मिरॅकल आणि हायटॉप या दोन प्रोडक्टचं कॉम्बिनेशन जनरली जामनेर तालुका असेल किंवा महाराष्ट्र असेल कापूसवाढीसाठी हे पिकं ही उत्पादनं पुमाची वापरली जातात. इथं आम्ही अभिनव प्रयोग केला आणि घडाची वाधी वाढवण्यासाठी, लेंथ वाढवण्यासाठी या प्रोडक्टचा वापर केला आणि सुंदर असे रिझल्ट दिसत आहेत. कटिंग पहिलीच कटिंग आहे. याला भाव सुद्धा चांगला मिळालेला आहे. आज केळीची परिस्थिती किंवा केळीचे भाव हे पाहिजे त्या प्रमाणात नाहीये, परंतु कुठेतरी रास चांगली आहे, मालाला क्वालिटी आहे. त्याच्यामुळे इथं 2 पैसे शेतकरी बंधूला किंवा सचिन भाऊला राहतील अशी मला अपेक्षा आहे. तुम्हाला कोणाला काही बोलायचं आहे? काहीच नाही. धन्यवाद मंडळी.